Good afternoon. So welcome to once more top 60 of Saraswati विद्यालय. इट्स अ व्हेरी फॉर्च्युनेट थिंग. सगळ्यात महत्त्वाचं की आपण खूप लकी आहात की सरस्वती विद्यालयाच्या या टॉप 60 मध्ये आपण या ठिकाणी जमलेले आहोत. इट्स बेटर टू से दॅट इंग्लिश इज दॅन विंडो टू द वर्ल्ड विच इज सेड बाय नेहरूजी, अँड नाव वी आर एक्सपिरियन्सिंग इट ॲज अवर पर्सनल लँग्वेज, ॲज वी आर एक्सपिरियन्सिंग इट ॲज द इनसेपरेबल लँग्वेज. या लँग्वेजशिवाय आपण जगत नाही, या लँग्वेजशिवाय आपण पुढे जात नाही. आजही आपण अनेक शब्द मराठीमध्ये बोलतोय, त्याच्याहून जास्त शब्द आपण इंग्रजीमध्ये बोलतोय. रिअली इट विल बी द इन्फ्लुएन्शियल वन इन माय होल लाईफ. जीवन त्यावर कदाचित माझं फुलणार आहे. मराठी माझी मायबोली हृदयात राहू द्या आणि ओठावर मात्र इंग्रजी येऊ द्या. सध्याचं हे युग आपल्याला दिसतंय. नाव वी आर टर्निंग टुवर्ड्स द SSC. रिअली एक टर्निंग पॉईंट आपण म्हणूया, द ट्विस्ट इन अवर लाईफ, की ज्याच्याने आमचं जीवन बदलणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट हा इंग्लिश आहे, की जिथे गेल्या वर्षी आपण 98 स्कोअर केला आहे, यावर्षी पण आपण काय आणि कशा पद्धतीमध्ये करूया त्यावर आपण आज विचार करतोय. या सब्जेक्टकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपण आज सेमी इंग्लिशमध्ये जास्त मुलं आहोत. रिअली याकडे एक्झाम ओरिएंटेशनकडे आपण वळणं गरजेचं आहे. वर्षभर किंवा या वर्षी जे काही त्या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या गोष्टी आहेत त्या आपण कलेक्ट करून आता आपण एक्झामकडे वळतोय. येणारी एक्झाम ही आम्हाला कुठेतरी चांगल्या पद्धतीमध्ये फेस करायची, नवे एक बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स देणारी असावी असंच आपल्याला वाटतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण इथे आता आहोत. सरस्वती विद्यालयाला सुद्धा असं वाटतं हे टॉप 60 प्रत्येक जण हा 90 अबव्ह असावा. मग त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. आजचा इंग्लिश सब्जेक्ट आहे, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आउट ऑफ 80 मार्क्स आपल्याला जे काही क्वेश्चन्स दिलेत ते 7 क्वेश्चन्स आहेत. आणि मग 7 क्वेश्चन्सवर आधारित आपल्याला काही पार्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये 4 पार्ट्सकडे आपण महत्त्वाचं वळतो. जर टेक्स्टबुक आपण पाहिलं तर टेक्स्टबुकमध्ये 2 पार्ट्स आपल्याला दिसतात. फर्स्ट इज देअर द लेसन्स अँड सेकंड इज देअर द पोएम्स. आणि मग आम्ही वळतोय त्याच्या लँग्वेज स्टडीकडे, की जिथे आम्हाला अजून 2 पार्ट्स मिळत आहेत. एक आहे ग्रामर आणि दुसरं आहे रायटिंग स्किल. असं तर म्हटलं जातं ग्रामर इज द बॅकबोन ऑफ ईच अँड एव्हरी लँग्वेज. बॅकबोन पाठीचा कणा, जर तो पडला तर आपण उभं राहू शकत नाहीये. अँड देअरफॉर वी शुड बी व्हेरी मच केअरफुल आणि मी तर म्हणेन अटेंटिव्ह टुवर्ड्स दिस ग्रामर. आता ग्रामरची तयारी लहानपणापासून आपण करतोय, परंतु आत्ता एक ग्रॅमॅटिकली परफेक्ट लँग्वेज कशी मला प्रेझेंट करता येईल, एक इन्फ्लुएन्शियल ज्याला आपण म्हणूया की माझं रायटिंग परफेक्टच आहे आणि समोरच्या मॉडरेटरला त्यापैकी कोणतीही चूक काढता येणार नाही असं असावं. जर पेपर प्रेझेंटेशनकडे आपण वळतोय तर याकडे आपण थोडक्यात पुन्हा एकदा चान्स घेऊया. फर्स्ट क्वेश्चन, लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी इज डिवायडेड इंटू 8 and 2 असे टोटली 10 मार्क्ससाठी आपल्याला आहेत. पण मला असं वाटतं की इट इज व्हेरी मच इझिएस्ट वन व्हेन यू टर्न टुवर्ड्स 8 क्वेश्चन्स किंवा 8 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते 6 क्वेश्चन्स आहेत. 6 पैकी आपण 4 सॉल्व्ह करतोय. 4 सॉल्व्ह करत असताना त्याच्यातला डिफिकल्ट क्वेश्चन जो एकच आहे आणि तो म्हणजे इन्व्हर्टेड कॉमास किंवा पंक्च्युएशन मार्क्स, की जे ऑलवेज आपल्या टेक्स्टबुकमधून येतं. मग टेक्स्टबुकमध्ये जे आहे ते आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. एक वेळ मला त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह कोणतेही देता येतात, मला नाऊन कोणतेही देता येतात, चेन वर्ड्स असतील, रिलेटेड वर्ड्स असतील, मला आय एम व्हेरी मच फ्री इनफ टू प्रेझेंट देम. परंतु जर आम्ही पंक्च्युएशन मार्क्सकडे वळालोय, सो यू शुड राईट अकॉर्डिंग टू द टेक्स्टबुक ॲज द वर्ड्स आर गिवन, ॲज द मार्क्स आर गिवन. वॉट एव्हर मार्क्स म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स आर गिवन. मग तो क्वेश्चन एक व्यवस्थित तयार करूया. 6च्या 6 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतोय. मॉडरेटर काय चेक करतोय की तुम्ही किती चुका करताय. मी तर एवढं म्हणेन की त्या ठिकाणी चुकांपेक्षा किती चांगलं लिहित आहे. मग जर का मला 5 क्वेश्चन्स प्रॉपर जमतायत तर मी तो 5 क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. एखादा चुकतोय, इट्स ओके, पण अशी चूक आपण करणार नाही की ओनली 4 क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केले आणि आय एम कॉन्फिडंट इनफ दॅट आय विल गेट द मार्क्स. इट शुड नॉट बी. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. आपण 6 पैकी 6 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, पण 5 तर 100% राईट येतील असे करूया. त्यानंतर राहिलेला सेकंड क्वेश्चन जो आहे, जो आम्हाला फ्रेजेसची तयारी करण्यासाठी आहे. फ्रेजेस, आय थिंक दॅट वी आर ऑलवेज बीन युझिंग द फ्रेजेस इन अवर लाईफ. आणि मग आपलं टेक्स्टबुक जे आहे ते फ्रेजेसने पूर्ण भरलेलं आहे. व्हेनेवर दॅट यू आर रीडिंग द टेक्स्टबुक देन यू शुड पे अटेन्शन टुवर्ड्स दिस फ्रेजेस, की जे 2 ने चालू होणाऱ्या किंवा फॉरने चालू होणाऱ्या किंवा टू बीने चालू होणाऱ्या आहेत. जसं टू बी एबल टू, बरोबर. या टू बीच्या ऐवजी आम्हाला एम इज आर वॉज वेअर सारखं हेल्पिंग वर्ब यूज करायचे, नंतरच ती फ्रेज यूज करता येते. टू लुक आफ्टर, तर आय या एखाद्या सब्जेक्ट नंतर टूचा वापर डायरेक्ट करता येत नाहीये, म्हणून टू रिमूव्ह करावं लागेल आणि नंतर त्या ठिकाणी लुक आफ्टर हे आपल्याला यूज करणं गरजेचं आहे. फॉर द सेक ऑफ, सो आय शुड नीड इन वन वर्ब अँड देन आय कॅन यूज दिस फ्रेज. फॉर द सेक ऑफ, आय
डिड दिस फॉर द सेक ऑफ. बरोबर. सो अकॉर्डिंग टू इट की 3 फॉर्म्स आपण या ठिकाणी आपल्या फ्रेजेसचे केले. एक आहे टू ने सुरू होणारं, दुसरं आहे टू बी ने सुरू होणारं आणि तिसरं आहे कोणत्याही प्रेपोजिशन्सने स्टार्ट होणारं. सो अशा पद्धतीमध्ये फ्रेजेसची तयारी करूया. सेकंड टॉपिक जो आहे तो आपल्याला आहे क्लॉजेस. क्लॉजेसचे 3 मेन प्रकार पडतात, नाउन क्लॉज आणि या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि आपल्याला येतोय सोपा ॲडव्हर्ब क्लॉज. बरोबर आहे. तर नाउन क्लॉजकडे आपण दुर्लक्ष करतोय, परंतु ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तो खूप सोपा आहे की जो हू असेल, विच असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला मिळणारा दॅट शब्द आहे की याने सुद्धा आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज तयार होऊ शकतो. ही इज द पर्सन हू इज माय अंकल, दॅट इज द थिंग विच आय नीडेड. सो विच आय नीडेड याचा पण त्या ठिकाणी आपण वापर करतोय. आता ॲडव्हर्ब क्लॉजेस जे आहेत, ॲडव्हर्ब क्लॉजेस अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. वी आर ऑलवेज बीन एन्जॉईंग देम, आहे की नाही. जसं कंडिशनल क्लॉज इफ आणि अनलेसने स्टार्ट होतं, किंवा आपल्याला कॉन्ट्रास्टचा क्लॉज आहे की जो आपल्याला दो आणि ऑल्दोने स्टार्ट होतो. हे शब्द सोपे आहेत की जेणेकरून आपल्याला लगेचच्या लगेच यूज करता येतील आणि दिलेल्या शब्दानुसार आपल्याला ते क्लॉज बनवायचा आहे. बरोबर आहे. हा झाला आमचा सेकंड मधला फर्स्ट टॉप. सेकंड पार्ट जो आहे त्यापेक्षा इझी आहे, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. आता प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस ज्यातला पहिला ए पार्ट जो आहे की तुम्हाला त्याला प्रिफिक्स या सफिक्स कोणतेही जोडा. एक प्रिफिक्स जोडलं तरी चालेल, सफिक्स जोडलं तरी चालेल. 2 वर्ड्स येतात, त्या 2 वर्ड्सला जोडून आपल्याला ते लिहायचे आहेत. राहिला त्याचा बी पार्ट जो आहे, इथे मुलं क्वेश्चनमध्ये गडबड करतात. इथे असणारा जो क्वेश्चन आहे ती दिलेला शब्द आहे. समजा मला दिलेला आहे इम्पॅक्ट. बरोबर आहे. तर मग इम्पॅक्टचं या ठिकाणी डिसइम्पॅक्ट होतोय की इम्पॅक्ट होतोय की इम्पॅक्ट त्याचा इम्प्रेस किंवा त्या ठिकाणी दुसरा शब्द होतोय, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग जो बेस शब्द आहे त्या बेस शब्दाचा मला वापर करता येतो का. साधा शब्द आहे हॅपी, तर मग मी हॅपीचा हॅपीनेस नाही यूज करू शकत. बरोबर आहे. आय किंवा अनहॅपीने यूज करू शकत. आय एम हॅपी 3 शब्दांचं वाक्य. व्हॉट एव्हर देअर, मॉडरेटर फक्त एवढं चेक करतोय की तुमचं क्वेश्चनचा आन्सर राईट आहे का रॉंग आहे. तुम्ही किती लेंदी लिहिलंय त्याकडे त्याचं लक्ष नाहीये. तुम्ही किती त्या ठिकाणी शब्द वापरले त्याकडे त्याचं लक्ष नाहीये. ही इज बिंग रेडी टू गिव्ह द मार्क्स. त्याला मार्क्स द्यायचे. मार्क्स देण्यासाठी काय पाहिजे, राईट आन्सर पाहिजे. आणि ते राईट आन्सर तुम्ही लिहिलं तर 10 पैकी 10 तुम्हाला स्कोअर होऊ शकतं. आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहिला पॅराग्राफ आहे, दुसरा पॅराग्राफ आहे. सेम क्वेश्चन नंबर 4 मध्ये पॅराग्राफ आहे. आता इथे क्वेश्चन नंबर 2 मध्ये सीन पॅराग्राफ्स आहेत, क्वेश्चन नंबर 4 मध्ये अनसीन पॅराग्राफ्स आहेत. मॉडरेटर काय चेक करेल इथे आता की तुमचे शब्द हे जर का पॅराग्राफ मधून येत आहेत तर त्यामधील स्पेलिंग कधी मिस्टेक होता कामा नाही. ही फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की जिथे पहिला जो काही क्वेश्चन आहे तिथे ट्रू अँड फॉल्स असेल तर मुलं टी लिहितात, एफ लिहितात, चालणार नाही. ट्रू आणि फॉल्स अशाच पद्धतीमध्ये ते लिहिलं जातं. बरोबर आहे. तर मग ते आपण व्यवस्थितरित्या लिहूया. बरोबर आहे. टिकमार्क केली, खून केली, त्या ठिकाणी क्रॉस केली की हे ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे असंही चालणार नाही. यू शुड बी एबल टू राईट इट प्रॉपरली. बरीच मुलं 90% मुलं क्वेश्चन तो सेंटेन्स लिहितात आणि सेंटेन्स नंतर त्याचं आन्सर ट्रू किंवा फॉल्स असंही लिहितात. तर मला असं वाटतं वेळ वाया घालवण्याच्या ऐवजी आपण फक्त ट्रू आणि फॉल्स एवढंच लिहूया. वेळ वाया जाता कामा नाही, कारण मार्क्स तेवढेच आहे. हा पहिला क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये असतील वर्ड्स प्रॉपर त्या ठिकाणी चेक करा. कधी कधी आपल्याला जे काही क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये नोनचं अननोन केलं जातं आणि मग तुमचं लक्ष मिसगाईड होतं आणि मिसगाईडमुळे तुम्ही ट्रूच्या ऐवजी फॉल्स लिहिता, आहे की नाही. आता जस्ट एक क्वेश्चन पेपर आपण जर मागचा चेक केला की इथे असेंडिंग आणि डिसेंडिंग फर्स्ट फ्लाईटमध्ये आलेला शब्द आहे. सो असेंडिंग आणि डिसेंडिंग या शब्दाकडे आमचं दुर्लक्ष आहे का. पॅराग्राफमध्ये आलेलं आहे डिसेंडिंग आणि इकडे आलेलं आहे असेंडिंग. तर मग क्वेश्चनचा आन्सर ट्रू की फॉल्स, बाकी मला सेम दिसतं अँड वी आर बिंग त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला फसवलं जातं आणि आमचे मार्क्स जातात. आणि म्हणून थोडंसं लक्ष तिथे असणं गरजेचं आहे. त्याचा सेकंड क्वेश्चन जो आहे तोही आपल्याला वेबचार्ट आहे. वेबचार्टमध्ये आन्सर देत असताना इफ द क्वेश्चन इज जस्ट बीन एबल टू गिव्ह द क्वालिटीज, तर क्वालिटीजच लिहा. त्याचा सेंटेन्स नका लिहू. मुलं काय करतात, सेंटेन्स लिहितात आणि सेंटेन्समधून क्वालिटीज तुम्ही ऑब्झर्व करा किंवा एक्स्ट्रॅक्ट करा असं म्हणतात. सो इट्स नॉट प्रॉपर. आपण काय करूया, क्वालिटीज तर क्वालिटीज देऊया. नॉर्मली काय होतं की एखाद्या व्यक्तीच्या क्वालिटीज आम्हाला लिहायला जे काही ब्रॅकेट्स आहेत ते 4 आहेत किंवा बॉक्सेस आहेत ते 4 आहेत आणि आपल्याला जे आन्सर आहे ते 6च आहे. बरोबर आहे. मग राहिलेल्या तर 2 क्वालिटीज आहेत. सो इथे टॉपर मुलगा काय करेल, त्या 2 क्वालिटीज जो आहे तो 2 क्वालिटीज एखाद्या बॉक्समध्ये 1 अशा पद्धतीमध्ये कुठेतरी ऍडजस्ट करेल आणि 6च्या 6 क्वालिटीज तो त्याच्या आन्सरमध्ये दाखवेल. म्हणजेच काय, देअर विल नॉट बी एनी चान्स टू कट द मार्क्स. आपला जो चान्स आहे तो कधी कट होणार नाहीये. तर ते आपण व्यवस्थित
लिहूया. एखाद्या क्वेश्चनचं आन्सर वर्ब्स लिहायचे असतात तर वर्ब्स प्रॉपरली लिहिणं गरजेचं आहे. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की कोणत्या क्वेश्चनचा आन्सर प्रॉपर त्या ठिकाणी रीड करा आणि मग आन्सर लिहा, तुम्हाला मार्क्स जाणार नाहीये. तिसरा क्वेश्चन जो आहे तो आहे त्या ठिकाणी आपल्याला जे काही वर्ड्स आहेत ज्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतोय, तर व्होकॅब्युलरी वेगवेगळ्या प्रकारची असते. पहिला सोपा क्वेश्चन सिनोनिम्स, पिक आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅराग्राफ विच मीन्स, बरोबर आहे, त्याला काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. अँटोनिम्स, अँटोनिम्स पण बऱ्याच वेळा आपल्याला सापडतात. जो थर्ड क्वेश्चन आहे जो त्या ठिकाणी ऑप्शनला आपल्याला मिळतोय की मेक द नाउन फॉर्म्स ऑफ, make the adjective forms of, pick out the describing words from, pick out the gerunds from, pick out the present participles of, pick out the past participles of. तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चनचा व्यवस्थित जर का आपण अभ्यास केला तर एक्झामिनरला जे प्रॉपर पाहिजे तेच आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पहा इथे मी शब्द म्हटला की हॅपीनेस, तर हॅपीनेसचं अपोजिट काय यायला पाहिजे, सॅडनेस यायला पाहिजे की सॅड यायला पाहिजे, सॅडनेस. का तिकडे NESS लागलेलं आहे. सो आय शुड बी एबल टू राईट सॅडनेस ओनली. मी फक्त नुसतं लिहिलं सॅड तर चालणार नाहीये. सो अकॉर्डिंग टू द क्वेश्चन वी शुड हॅव द कॅपॅसिटी टू आन्सर इट. ग्रामर, ग्रामर ज्यावेळी आपण सोडवणार आहात तर त्या ग्रामरचं सेंटेन्स प्रॉपरली रीड करा, त्याचे इन्स्ट्रक्शन्स वॉट एव्हर देअर की ते बिगिन विथ वॉट एव्हर द वर्ड इज गिवन देअर, किंवा चेंदोवाईस आहे किंवा क्वेश्चन टॅग त्याला आपण टेल टॅग म्हणतोय, बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन असतो की त्या ठिकाणी ॲफर्मेटिव्ह निगेटिव्ह हे आम्हाला कळायला पाहिजे, किंवा ॲसरेटिव्ह आहे, बरोबर आहे, त्याचं त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेनेटरी करायचं आहे ते मला व्यवस्थित कळलं पाहिजे. किंवा एखादा शब्द जो आहे की ज्या ठिकाणी समजा क्वेश्चन आहे व्हॉट अ गुड मॅन ही इज, तर मग तो ए जो सिंगल अल्फाबेट आहे पण त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे ज्यावेळी मी लिहिणार आहे की ही इज अ व्हेरी गुड मॅन, जर तुम्ही अ लिहिला नाही तर तुमचा ग्रामरचा मार्क्स निघून जाईल. ग्रामर हे अकॉर्डिंग टू द रूल्स अँड रेग्युलेशन्स मार्क्स घेतं, त्यामुळे तुमचा अर्धा मार्क्स इकडे तिकडे जाणार नाहीये. तुम्ही फक्त प्रॉपरली ते लिहिलं पाहिजे. ग्रामरचा अभ्यास मला असं वाटतं आपण केलेलाच आहे, परंतु त्याची प्रॅक्टिस जो आहे हे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळी आपण ग्रामर शिकताय तर मला असं वाटतं एक सेपरेट वही आपण बनवूया की ज्याच्यावर त्या ठिकाणी ग्रामरचे सेंटेन्सेस आपण लिहून घेऊया आणि त्याची प्रॅक्टिस वेळोवेळी करूया. एकमेकांच्या आधाराने तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त सेंटेन्सेस विविध टेक्स्टबुक्समधून, तुमच्या नोट्समधून, तुमच्या गाईड्समधून तुम्ही त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण इथेच शब्द आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. याच ग्रामरचा वापर तुम्हाला तुमच्या रायटिंग स्किलमध्ये होणार आहे की जे आता पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनकडे सुद्धा आपल्याला हेल्प करणार आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स जो आपल्याला 5th क्वेश्चन आहे. आता 5th क्वेश्चन म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की पॅराग्राफमध्ये नॉर्मली त्याचं आन्सर नसतं. 10% जर असलं तर असेल, पण 90% आपल्याला पॅराग्राफमध्ये आन्सर त्याचं जसंच्या तसं नाही मिळत. म्हणजेच काय, सो इट इज व्हेरी मच कॉल्ड ॲज द ग्लोबलायझेशन, की ग्लोबल क्वेश्चन आहे, म्हणजेच तुमचं ओव्हरऑल जे काही अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला आन्सर देणं गरजेचं आहे. आता नॉर्मल प्रश्न की समजा तो डूने स्टार्ट होतो की डजने स्टार्ट होतोय की डिडने स्टार्ट होते, याच्यावरनं तुम्हाला टेन्स कळतं. त्यानंतर सेकंड टेन्स, अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. समजा डिडने प्रश्न आहे तर यू शुड राईट इन द पास्ट टेन्स. डू अँड डजचा प्रश्न आहे तर यू शुड राईट इन द प्रेझेंट टेन्स. आणि मग तिथे आला विल, तिथे आला वुड, तिथे आला कॅन, तिथे आला कुड, इट इज ऑक्झिलरी. मग ऑक्झिलरी आहे सो यू शुड राईट द आन्सर विथ द यूज ऑफ ऑक्झिलरी. What will you do if you see the tiger in front of you? तर वुडचा प्रश्न आहे ना, सो आय वुड, बरोबर आहे. हाऊ विल यू हेल्प द पुअर पर्सन, तर आय विल हेल्प, बरोबर आहे. सो अकॉर्डिंग टू इट ते वर्ड्स तुमच्या जर का आन्सरमध्ये दिसले आणि जर तुमची सेंटेन्स फॉर्मेशन प्रॉपर असेल तर तुमचे 2 मार्क्स कुठेही जात नाहीये. कारण मॉडरेटरला किंवा एक्झामिनरला सूचना आहे, इफ द प्रॉपर आन्सर इज देअर यू शुड नॉट कट द मार्क्स. आन्सर काही पण असो, इट्स माय ओन ओपिनियन अँड देअरफॉर वी आर व्हेरी मच फ्री इनफ टू राईट आवर ओन आन्सर हिअर. इथे 5 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स, असे 10 मार्काला हा पॅराग्राफ आहे. सेकंड पॅराग्राफ सेम पद्धतीचा, फक्त सीन झाला. आणि मग 4th क्वेश्चनमध्ये जो पहिला पॅराग्राफ येणार आहे तो आहे अनसीन पॅराग्राफ, पण त्याचं फॉर्मेशन सुद्धा सेम. म्हणजेच इथे आपण 6 मार्काची तयारी पर्सनल रिस्पॉन्सला केली. याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या बुकमध्ये मार्जिन क्वेश्चन्स आपल्याला मिळत आहेत, मार्जिनमध्ये आपल्याला जे काही वर्ड्स मिळत आहेत, डिफिकल्ट वर्ड्स आहेत, त्याची आपण तयारी करणं गरजेचे आहे. ते आपल्या सेंटेन्समध्ये जर का आपण यूज केले, त्याचं मिनिंग जर का आपण लक्षात ठेवलं, त्यानुसार वेगळं सेंटेन्स बनवलं तर ते कायमचे आपल्या लक्षात राहू शकतात. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, याकडे दुर्लक्ष करतात. आहेत ना बुकमध्ये, ठीक आहे, एकदा टेक्स्टबुक त्या ठिकाणी वाचून झाल्यानंतर आम्ही बाजूला करतो आणि मग त्याकडे दुर्लक्ष करतो. पण विचार करा, ओनली फॉर द वर्ड there are 6 marks. So how should be you attentive?
एक लेटरला 5 मार्क्स आहेत आणि इथे केवळ वर्ड्सला किती मार्क्स आहेत, 6 मार्क्स आहेत. सो इट इज मोर इम्पॉर्टंट अँड देअरफॉर यू शुड पे अटेन्शन टुवर्ड्स इट. हा स्कोरिंग पार्ट झाला. जाऊया क्वेश्चन नंबर 2 क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे आम्ही यावेळी वळतो. त्यावेळी इट इज व्हेरी मच इझिएस्ट पार्ट. का? कारण ते पोएम आहेत. पोएम किती आहेत एकूण? 8 पोएम्स आहेत, बरोबर. प्रत्येक युनिटमध्ये 2 पोएम्स. अशा त्या ठिकाणी 8 पोएम्स आहेत. 8 पोएम्सला 10 मार्क्स आहेत. किती इझी झालं. पोएम कमी आणि मार्क्स जास्त, बरोबर आहे. माझा याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे 3 क्वेश्चनचा आहे, 1, 2 आणि 3. तर फर्स्टमध्ये आपल्याला काय दिसतं, सेम जिथे आपल्याला पॅराग्राफ सोडवले त्याचा फर्स्ट क्वेश्चन जसा होता सेम इकडे पण येणार आहे. ट्रू अँड फॉल्स आहे, फिल इन द ब्लँक्स आहे किंवा कम्प्लीट द सेंटेन्स आहे, काही पण येईल, बरोबर आहे. त्याचा सेकंड पार्ट पुन्हा एकदा तसाच, त्या ठिकाणी वेब चार्ट आलं किंवा काय झालं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे डिस्क्राईब. डिस्क्राईब याचा अर्थ की तिथे पोएममध्ये असलेल्या सिच्युएशनचं डिस्क्रिप्शन करा. जसं इफ या पोएममध्ये आलेलं आहे किंवा यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएममध्ये आलेले क्वेश्चन्स त्या ठिकाणी निगेटिव्ह विचारतात आणि आन्सर तर पॉझिटिव्ह आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट डू दिस थिंग्स, बरोबर. मला आन्सर काय लिहायचं आहे, इफ आय डू दिस थिंग्स आय विल बी एन्जॉईंग माय लाईफ. म्हणजे आन्सर त्याच्यामध्येच आहे, फक्त पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, हे मला आन्सर बनवायचं आहे. नॉर्मली मुलं काय करतात की पोएममधील आन्सर त्याला माहिती इथे आन्सर आहे तर ते जेवढ्या ओळी दिसतात ना तेवढ्या ओळी जशाच्या तशा लिहून मोकळे होतात. लक्षात ठेवा या ठिकाणी पोएमचा आन्सर हे जसंच तसं तुम्ही लिहिलं का तुम्ही फसले. तिथे त्या ठिकाणी तुम्हाला हाफ मार्क्स, म्हणजे 2 असेल तर 1च मार्क्स मिळेल, 1 असेल तर अर्धाच मार्क्स मिळेल. तिथे हाफ मार्क्स कॅरी होत नाही. गॉट इट. आणि म्हणून तुमचे जे काही आन्सर्स आहेत, राईट युअर ओन आन्सर. जसं तसं कॉपी करून लिहिणं या ठिकाणी मार्क्स मिळणार नाहीये. त्याचा तिसरा क्वेश्चन खूप इझी आहे, ज्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स मिळतात. कधी कधी राईम स्कीम विचारतायत, कधी कधी आम्हाला एखादा फिगर ऑफ स्पीच विचारतात. इथे फिगर ऑफ स्पीचचं वर्णन खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांना सोपा असणारा तो ॲलिट्रेशन असेल, तो सिमिली असेल, तो रिपिटेशन असेल किंवा अँटिथिसिस असेल, यासारखी फिगर ऑफ स्पीच तयारी असावी. कुठेही आपल्याला या फिगर ऑफ स्पीचचा वापर होऊ शकतोय. अशा पद्धतीमध्ये पोएमचे 5 मार्क्स तुमच्या हातात आहेत. त्याच्यानंतरची तर अजून की कारण एक्झामच्या अगोदर तुम्ही याचा पाठांतर, तुमची अंडरस्टँडिंग, तुमचं रायटिंग प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर पोएटिक ॲप्रिसिएशन इज द इझिएस्ट पार्ट. बऱ्याच वेळा मुलं ऑन द स्पॉट लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात. मग जर का आपल्याला थोडा कॉन्फिडन्स लूज असेल तर मला असं वाटतं एक्झामच्या अगोदर या ठिकाणी आपण याची प्रॅक्टिस करा, छान प्रकारे लिहून काढा आणि 10च्या 10 मार्क्स घेऊन जा. इट इज ऑन युअर पॉकेट. बोलूया आपण क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4चा पहिला पार्ट तर आपण क्लिअर केला, पॅराग्राफ आहे. याच्यातला सेकंड पार्ट पासून आपण वळतोय रायटिंग स्किलकडे. रायटिंग स्किल ज्याच्यासाठी आम्ही हे क्वेश्चन खूप ओळखला जातो की स्कोरिंग पार्ट, की आमची मुलं रायटिंग स्किलकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा 25 म्हणजे आपण विचार केलं तर माझा बराचसा पार्ट जो आहे तो दुर्लक्षित होतो आणि मार्क्स निघून जातात. आता याच्यातला मी तर असं म्हणेन की थोडासा हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे आणि तो म्हणजे समरी रायटिंग. तसं पाहिलं तर माझ्या पासिंगच्या मुलांना इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये की त्यांनी थोडं लिहिलं तरी पण 1-1.5 मार्क्स मिळतो. या संपूर्ण समरीसाठी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे टायटल. कोणतीही फिल्म, कोणतीही गोष्ट टायटलशिवाय चालू होत नाही. आणि म्हणून तुम्हाला पॅराग्राफ एकदा वाचून घ्या. त्याचे वाचून घेतल्यानंतर त्याचे आन्सर्स तुम्ही लिहिलेले आहेत. आन्सर्स लिहिल्यानंतर ज्यावेळी आन्सर्स लिहिताय त्या आन्सर्स पण व्यवस्थित रीड करा, कारण त्याच्यावर समरी तुम्हाला मांडता येऊ शकते. व्हाईल रीडिंग यू शुड अंडरलाईन द मेन पॉईंट्स. बरोबर. आय हॅव पेन, आय हॅव पेन्सिल, आय हॅव रबर, आय हॅव नोटबुक, आय हॅव स्टेशनरी. तर मग एवढं जर का मी त्या ठिकाणी चेक केलं तर त्या ठिकाणी मी सगळं कट करेन आणि फक्त काय लिहेन, आय हॅव स्टेशनरी. सो स्टेशनरी या वर्डमध्ये एवढे सगळे वर्ड्स आले म्हणजे मी काय केले, कट शॉर्ट केले. मला काय कट करायचं आहे हे तुम्हाला मी क्लिअर केलं की या ठिकाणी एक्स्ट्रा जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, एखाद्याचं डिस्क्रिप्शन आहे तर डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचं नाही. इट वॉज अ प्लीझंट ॲटमॉस्फिअर आणि मग त्याचं वर्णन केले 2 ओळी कट करा. प्लीझंट ॲटमॉस्फिअरमध्ये सगळं आलं आहे की नाही. इकडे DRDOचं लॉंग फॉर्म दिलंय तर लॉंग फॉर्म आपल्याला कट करायचे, DRDO त्याचाच आहे की नाही. इकडे युनेस्कोचा लॉंग फॉर्म दिलाय, युनेस्कोचा लॉंग फॉर्म मला लिहायचा नाही, ॲब्रिव्हिएशन आहे, शॉर्टमध्ये तेवढंच लिहा, पुढे चला, आहे की नाही. किंवा आय हॅव मेनी फ्रेंड्स आणि त्याची नावं दिली, 5-6 नावं दिली तर ती नावं लिहायची नाहीयेत. आपल्याला त्या ठिकाणी आय हॅव मेनी फ्रेंड्समध्ये थांबायचंय. गॉट इट. इट हॅज मेनी बेनिफिट्स. तर मेनी बेनिफिट्समध्ये थांबायचे, त्याचे बेनिफिट्स सांगायचे नाहीयेत. सो इट विल बी हेल्पफुल टू कट शॉर्ट द पॅराग्राफ आपल्याला जवळजवळ 15 सेंटेन्सेसचा आपल्याला मिळेल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जी कटिंग करायची आहे ती अगदी त्या ठिकाणी 6 ते 7 सेंटेन्सपर्यंत तुम्हाला यायचं आहे. नॉर्मली हाफ पेजमध्ये तुमचं संपूर्ण
समरी व्हायला पाहिजे, हाफ पेजच्या पुढे जाता कामा नाही. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन प्रेझेंट करायची आहे ती कट शॉर्ट करा. 2-2 सेंटेन्सेस, 3-3 सेंटेन्सेस, त्यातले कीवर्ड्स घ्या आणि कीवर्ड्सने जोडीला घेऊन त्याचा चांगलं तुमचं स्वतःचा सेंटेन्स बनवा, त्याचा टेन्स व्यवस्थित फॉर्म करा आणि तो त्या ठिकाणी मांडा. नक्कीच तुम्हाला मार्क्स चांगल्या प्रकारे मिळतील. मुलं बऱ्याच वेळा जसं सेंटेन्स लिहितात आणि मग ते लॉंग सेंटेन्स तुम्हाला त्रास देतं. त्यातलं काय कट करायचं हे एकदम व्यवस्थितरित्या चेक करा. फक्त त्यातले कीवर्ड्सने वाक्य बनवायला हरकत नाहीये. समरी, मी जसं म्हटलं, पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याला टायटल द्या. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचे एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन असेल ती कट करा, एक्झाम्पल्स कट करा, इन्स्ट्रक्शन्स कट करा, शॉर्ट फॉर्म्स लिहा आणि मग त्या ठिकाणी या पद्धतीमध्ये 2-2, 4-4 सेंटेन्सेसचं एकत्र करून तुम्ही लिहिलं तर तुमचं आन्सर जे ते हाफ पेजमध्ये कंप्लीट होणं कंपल्सरी राहील. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. आता इथे टायटलला 1 मार्क्स गेला, राहिलेले 4 मार्क्सचं डिव्हायडेशन आपण चेक केलं की नक्कीच तुमच्या ग्रामरसाठी 1 मार्क्स राहिला. 3 मार्क्स जे त्या 3 मार्क्समध्ये तुम्ही सेंटेन्स फॉर्मेशन त्याचा 1 मार्क्स आहे आणि राहिलेले 2 मार्क्स कंटेंट. जे कंटेंट मला हवं आहे पॅराग्राफमध्ये मिळाले ते कंटेंट तुम्ही प्रेझेंट केलं का आणि त्याचं तुम्ही समरी बनवली का, अशा पद्धतीमध्ये 5 मार्काला आम्हाला हा समरीचा पार्ट आहे. परंतु 1 मार्क्स ऑलवेज बीन देअर फॉर ग्रामर. तो ग्रामरमध्ये मिस्टेक 1 मार्क्स गायब. गॉट इट? बरं, समजतं इथपर्यंत? त्यानंतर आपण वळतोय क्वेश्चन नंबर 5 कडे. नक्कीच आपल्या आवडीचा लहानपणापासूनचा लेटर रायटिंग आहे की नाही. लेटरचे 2 प्रकार, फॉर्मल अँड इनफॉर्मल. या अगोदर आपल्याला पाहायला मिळायचं की चला एक सेमी फॉर्मल किंवा काय आपल्याला मिळायचं. इथे सोपं आहे, खूप इझी आहे. कारण याचं असं आहे की आपल्याला कोणत्या पार्टवर क्वेश्चन लिहायचं आहे त्याचं ॲडव्हर्टिजमेंट, त्याचा चार्ट, त्याचा एक टेबल आपल्याला दिला जातो की त्या टेबलची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रॉपरली यूज करायची आहे, प्रॉपरली वापरायची आहे. बरोबर आहे. यू शुड म्हणजे तुम्ही एकतर 2 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला मिळतात की चला सेफ्टी वीक या नावावर त्या ठिकाणी आपल्याला पॅराग्राफ मिळाला किंवा तो ॲडव्हर्टिजमेंट मिळाली. तर सेफ्टी वीकमध्ये जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स व्यवस्थित वाचा आणि त्या पॉईंटचा वापर आपल्या रायटिंगमध्ये यायला पाहिजे. आता आपण पाहूया फॉर्मल अँड इनफॉर्मल. इनफॉर्मल लेटर म्हटलं तर माझ्या फ्रेंडला मला लिहायचे, माझ्या फादरला लिहायचे, मदरला लिहायचे, सिस्टरला लिहायचे किंवा अजून कोणाला की जे फॅमिलीमध्ये मेंबर्स आहेत, ग्रँडफादर ग्रँडमदर, यांना लिहित असताना आपण ॲड्रेस प्रॉपर लिहावा. ॲड्रेस नॉर्मली या अगोदर आपल्याला ॲड्रेस वगैरे कोणी देत नव्हतं, परंतु आत्ता नॉर्मल क्वेश्चन्स कसे चाललेले आहेत की आपल्याला शिवानी किंवा शिव पाटील लिहित आहेत कोणाला, तर त्यांचा ॲड्रेस जो आहे, यांचा ॲड्रेस हा आणि समोरच्याचा ॲड्रेस पण दिलेला आहे. तर तो दिलेला ॲड्रेस जो आहे तोच तुम्हाला लिहिणं कंपल्सरी आहे. आपण एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये नोंद करून घेऊया की अगोदर ॲड्रेसमध्ये डेट येणार नाही. डेट ही ॲड्रेस लिहिल्यानंतर खालच्या ओळीवरच येणार. डेट लिहित असताना 19 फेब तर TH लिहायला पाहिजे, 23 फेब तर RD लिहायला पाहिजे, 22 आहे तर ND लिहायला पाहिजे आणि FEB फुल स्टॉप लिहून कामा देऊन मग त्या ठिकाणी इयर लिहिणं गरजेचं आहे. याहून सोपी पद्धती आपल्याला पाहायला मिळते की मी फेबचा FEB सुरुवातीला लिहिला, डॉट दिला आणि 22 लिहिलं, कॉमा दिला आणि मग इयरचं त्या ठिकाणी 2024 लिहिलं. तर मग इथे मला ND, RD, TH या शब्दांची गरज पडत नाही. म्हणजेच माझी डेट प्रॉपर राहील कारण या ॲड्रेसला हाफ मार्क्स आहे. ॲड्रेसला हाफ मार्क्स आहे. मी ज्यावेळी लिहिणार आहे डिअर फादर, डिअर मदर, त्याला हाफ मार्क्स मिळते, त्याला आपण सॅल्युटेशन म्हणतोय. आणि मग त्या ठिकाणी आमचा पहिला पॅराग्राफ ज्याला आपण इंट्रोडक्टरी पॅराग्राफ म्हणतोय. रायटिंग कंपल्सरी 3 पार्टमध्ये असावी. ज्यावेळी आपण पहिला पॅराग्राफ म्हणतोय त्याला इंट्रोडक्टरी पॅराग्राफ म्हणतोय, ज्याला आपण लास्ट पॅराग्राफ म्हणतोय कन्वे माय रिगार्ड्स, से टू गुड बाय टू यू, व्हॉट एव्हर देअर, तर मग तो एंडिंगचा पॅराग्राफ त्याला आपण कन्क्लुडिंग पॅराग्राफ म्हणतोय. आणि राहिलेले जे पॅराग्राफ्स जर तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहित आहे तर तुम्ही 2 पॅराग्राफ्स लिहू शकता, 3 पॅराग्राफ्स लिहू शकता, पण याच्यावर जास्त लिहू नये. जास्तीत जास्त 2 पॅराग्राफ्स भरपूर झालात कारण त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन कव्हर करा. व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन गिव्हन देअर यू शुड यूज इट फॉर रायटिंग युअर आन्सर. तर तुमचं आन्सर जे ते व्यवस्थितरित्या कंप्लीट होणं गरजेचं आहे. आता फॉर्मल रायटिंग किंवा फॉर्मल लेटर आपण म्हणतोय, ब्लॉक लेटर रायटिंग म्हणजेच की याच्यामध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं, ॲड्रेस नंतर एक ओळ सोडा, डिअर मदर लिहिल्यानंतर एक ओळ सोडा, ओळ सोडल्यानंतर मार्जिनला पकडूनच त्या ठिकाणी पॅराग्राफ लिहायचं आहे. याचा अर्थ मी मार्जिन सोडणार नाही. आपण रेड लाईनला पकडून थोडी मार्जिन सोडायचो 2 बोटं, परंतु आता तो प्रकार राहिला नाहीये. तर मग पॅराग्राफ संपल्यानंतर पुन्हा एक ओळ सोडा, दुसरा पॅराग्राफ घ्यायचा आहे, पुन्हा तो मार्जिनला पकडून लिहा. अशा पद्धतीमध्ये आपण एंडिंगला जातोय आणि मग कन्क्लुडिंग पॅराग्राफ लिहिल्यानंतर आपण युअर्स लव्हिंगली, बरोबर आहे, युअर्स लव्हिंगली, S लिहिला, LY लिहिलं, कॉमा दिला.
आणि मग त्याच्यानंतर वरचं जे नाव आहे ते खाली कॉपी करा, वरचंच नाव खाली यायला पाहिजे, वर ABC दिले, खाली तुम्ही CDE लिहिताय, चालणार नाही, तर ते मॅच होणं गरजेचं आहे. दिस इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मल रायटिंग. फॉर्मल रायटिंगमध्ये काय बदल आहे, ॲड्रेस फिक्स आहे, डेट फिक्स झाली, आता फक्त मला त्या ठिकाणी डेट लिहिल्यानंतर एक लाईन सोडूया आणि मग टू लिहूया. कोणाला पत्र लिहायला सांगितलंय, टू द सरपंच, टू द मिनिस्टर, टू द स्कूल प्रिन्सिपल, वॉट एव्हर देअर, जे सांगितलंय त्याचा हुद्दा, त्याचा अथॉरिटी त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि मग खालच्या लाईनला बरोबर चिपकून आपण जो ॲड्रेस त्यांचा दिलेला आहे, बऱ्याच वेळा आपल्या चार्टमध्ये असतो, या व्यक्तीला माझी नोंद करायला सांगा, बरोबर आहे, तर तो जो ॲड्रेस आहे तो 2 ओळीमध्ये आपल्याला कन्क्लूड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतोय तो म्हणजे सब्जेक्ट. समोरचा ॲड्रेस लिहिल्यानंतर, रेसिपियंट्स ॲड्रेस नंतर आपल्याला सब्जेक्ट लिहिणं गरजेचं आहे. अगदी SUB लिहिलं, 2 डॉट दिले आणि 2 डॉट नंतर पुढच्या लाईनला आपल्याला लिहायचं आहे. 2 डॉट दिल्यानंतर सब्जेक्टच्या खाली कंपल्सरी जागा रिकामी सोडणं गरजेचं आहे. आणि मग वॉट एव्हर देअर, तर आपण रिगार्डिंग, बरोबर आहे, किंवा रिक्वेस्टिंग अशा पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी शब्द लिहितोय. लिहिल्यानंतर जर का आपण एक्स्ट्रा वर्ड्स यूज करताय तर ज्यावेळी खालच्या लाईनला येत आहे तर सब्जेक्टच्या पुढेच आपण लिहूया की जेणेकरून आपले मार्क्स कट होणार नाहीयेत. फॉर्मॅलिटी, फॉर्मल खूप महत्त्वाचं आहे. आणि मग सब्जेक्ट लिहिल्यानंतर पुन्हा एक लाईन सोडा, आता आपण लिहूया रिस्पेक्टेड मॅडम किंवा रिस्पेक्टेड सर. इथे डिअर शब्द आम्ही यूज करणार नाही, इट इज द फॉर्मल लेटर रायटिंग, देअरफॉर रिस्पेक्टेडचा R कॅपिटल राहिला, समोरच्याचा मॅडम सर काय असेल तो कॅपिटल लिहिलं, कॉमा दिला, पुन्हा एक ओळ सोडली आणि खालच्या लाईनला इंट्रोडक्टरी आपण पॅराग्राफ लिहितोय. इंट्रोडक्शनमध्ये काय अपेक्षित आहे मला, पुन्हा एकदा मला अपेक्षा तीच आहे, हू आर यू अँड व्हॉट डू यू वॉन्ट. म्हणजेच आपण कोण आणि मला काय म्हणून लेटर लिहायचे, तो माझा सब्जेक्ट जो आहे तो पहिल्या पॅराग्राफमध्ये मला क्लिअर करायचा आहे. आणि मग सेकंड पॅराग्राफ जो आहे, जी चार्टची इन्फॉर्मेशन आहे त्यातले एकही पॉईंट न टाळता आपल्याला तो कसा ना कसा आपल्या लेटर रायटिंगमध्ये आणायचा आहे, त्याच्या आधारावर आपल्याला ती माहिती लिहायची आहे. तो झाला आमचा कंटेंट. आणि कंटेंट लिहिल्यानंतर मग शेवटचा पुन्हा एकदा पॅराग्राफ की रिक्वेस्ट. नॉर्मली काय असते, रिक्वेस्ट, वुड यू प्लीज, किंवा आय अगेन रिक्वेस्ट यू टू डू आवर वर्क प्रॉपरली किंवा ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आता या पॅराग्राफ नंतर सुद्धा, कन्क्लुडिंग पॅराग्राफच्या नंतर सुद्धा एक लाईन सोडून अजून एक शब्द लिहितोय आम्ही, तो आहे थँकिंग यू. स्पेलिंग व्यवस्थित लिहूया आपण, कारण जर का आपण थिंकिंग यू लिहिलं तर आमचं संपूर्ण लेटरचे मार्क्स कट होऊ शकतात. म्हणून थँकिंग यू लिहिलं, कॉमा दिला आणि मग एक लाईन सोडून आपण लिहिलं युअर सिन्सिअरली. मुलांना जर का सिन्सिअरलीची स्पेलिंग जमत नसेल, ट्रूची स्पेलिंग येते TRUE, त्याला एलवाय लावा, युअर्स ट्रूली. सोप्या स्पेलिंगकडे आपण त्या ठिकाणी वळतोय, कारण जास्तीत जास्त मार्क्स स्पेलिंगमधून कट होऊ शकतात. आणि मग त्या ठिकाणी वरचं नाव पुन्हा खाली दिलं. काही ना ईमेल लिहायची खूप आवड आहे, ईमेल तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तोच ॲड्रेस पुन्हा आपण लिहिणार नाहीत, खालच्या ठिकाणी आपण ॲड्रेस वापरणार नाहीत. हा माझा 5th A लेटर रायटिंगमधले 2 पार्ट्स, एक आहे फॉर्मल आणि एक आहे इनफॉर्मल. मार्क्स कुठे मिळतात तेही मी तुम्हाला क्लिअर केलं. ॲड्रेस चुकायचा नाही, त्याला कॉमा असेल, स्पेलिंगमध्ये कॅपिटल लेटर स्मॉल लेटर असेल आणि डेट असेल, एवढ्या मार्काला अर्धा मार्क्स आहे. डिअर लिहिलं, डिअर मदर, डिअर फादर, अर्धा मार्क्स आहे. जर तुम्ही फॉर्मल लेटर रायटिंगमध्ये आहात, तुम्ही त्या ठिकाणी समोरच्याचा ॲड्रेस लिहिताय, सब्जेक्ट लिहिताय, रिस्पेक्टेड सर लिहिताय, तर त्याला तुम्हाला हाफ मार्क्स पुन्हा तिथे आहे. याला सॅल्युटेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर इंट्रोडक्टरी पॅराग्राफ आहे, हाफ मार्क्सला जाऊया. कंटेंट आहे, जवळजवळ 1.5 मार्क्सला जाऊया. आणि मग एंडिंगचं जे आहे त्या पद्धतीमध्ये चेक होईल. म्हणजे 4 मार्क्स जे आहेत ते तुमचे या पूर्ण फॉर्मॅटकडे आले. आणि राहिलेला जो 1 मार्क्स आहे तो पुन्हा एकदा मी क्लिअर करेन. ग्रामर, तुम्ही तुमचा टेन्स प्रॉपर यूज केला का? तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी समोरच्याला सांगितलं की आय वॉन्ट टू एनरोल माय नेम, म्हणजेच त्या ठिकाणी ती घटना जी ती घडणार आहे, सो यू शुड राईट इन द फ्युचर टेन्स. बरोबर आहे, समजा घडून गेलेली आहे, बरोबर आहे, त्याच्याविषयी लिहित आहे, सो यू शुड राईट इन द पास्ट टेन्स. बरोबर आहे, सो टेन्स शुड बी यूज्ड प्रॉपरली. आणि म्हणून त्याला 1 मार्क्स ठेवलेला आहे. मार्क्स कळले तुम्हाला सगळ्यांना कशा पद्धतीमध्ये डिवाइड होत आहेत. कंटेंट, ईच अँड एव्हरी टाइम कंटेंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि म्हणून जे काही चार्टमध्ये असलेली इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपरली आपण लिहिणार आहात आणि ती चेक करून लिहिणार आहात की मी माझा टेन्स व्यवस्थित यूज केलं आहे का, माझ्या स्पेलिंग मिस्टेक तर झालेलं नाही आहेत ना. बऱ्याच वेळा मुलं जी काही मिस्टेक निघते मॉडरेटरकडनं ती असते की क्रियापदाचं फॉर्म आय हॅड गिव्ह द लेटर, आय हॅड गिव्हन पाहिजे. बरोबर आहे, इकडे कधी कधी असं होतं की माझा एन लिहायचा राहून गेला, पण एन लिहायचा राहून गेला तर जो वर्ब आहे तो डायरेक्टली थर्ड फॉर्मवरनं कुठे आला, फर्स्ट फॉर्म, आणि तो मिसमॅच झाला, तुमचे मार्क्स कट झाले. तर अशा मिस्टेक्स आपण करणार नाही आहेत. बरोबर, आपण वळूया सेकंड पार्टकडे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 5B. बीकडे वळाल्यानंतर तुमच्या आवडीचा प्रश्न इथे तो म्हणजे
डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगमध्ये 3 पार्ट्स आहेत. पहिला प्रश्न किती सोपा आहे की तो फक्त जंबल्ड सेंटेन्सेस आहेत. याच्यामध्ये पहा की गुड मॉर्निंग असेल, त्या ठिकाणी किंवा आपण विश केलं हाय हॅलो, किंवा आपण विश केलं जसं एक्सक्यूज मी आलं होतं, आहे की नाही, यासारख्या शब्दांनी नेहमी डायलॉग चालू होतात. तर मग त्याकडे तुमचं लक्ष असेल. गुड बाय असेल, थँक्यू असेल, तो एंडिंगचा शब्द आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुमची जंबल जे आहे, जंबलिंग सेंटेन्सेस ते तुम्हाला प्रॉपरली लावता येतील. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो सेकंडमध्ये आता याला 1 मार्क्स आहे, बरोबर आहे. आता आपण सेकंडकडे वळालो. सेकंडमध्ये पहिलं सेंटेन्स दिलं जातं, दुसरं तुम्हाला लिहायचं आहे, तिसरं दिलेलं आहे, चौथं तुम्हाला लिहायचं आहे. फिलिंग द ब्लँक्स विथ द डायलॉग्स. मग डायलॉग लिहित असताना क्वेश्चन प्रॉपर वाचा. जर तुम्ही एका शब्दात आन्सर लिहिताय तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही जर का वाक्यात लिहिताय तर वरचा टेन्स चेक करा. वरच्या टेन्समध्ये विल आले का वरच्या टेन्समध्ये डीड आले की वरच्या टेन्स वॉट एव्हर देअर, तर तो तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. ते दोन्ही क्वेश्चन्स त्या पद्धतीचे राहतील. दोन्ही क्वेश्चन्स व्यवस्थित अगोदर वाचा, आहे की नाही, की ते विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट आणि आम्हाला लिहायचे कोणतं तरी, आणि खाली तिसरा प्रश्न काय आहे दुसरा, वाय इंग्लिश युअर फेवरेट सब्जेक्ट. अर्थ काय सांगितला, त्याचं उत्तर तिथे काय पाहिजे, मला इंग्लिशच हवं आहे. आणि मग जो सेकंड जो फिलिंग द ब्लँक्स आहे तो तुम्हाला कोणताही लिहायला आवडेल. परंतु असे प्रश्न आपल्याला ट्रिकी क्वेश्चन्स आहेत, इथे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 3 मार्काचा प्रश्न जो तुम्हाला सोडलेला आहे की इट इज देअर राईट ॲटलिस्ट 6 एक्सचेंजेस, डायलॉग एक्सचेंजेस, बरोबर आहे. मग तुमच्या भावाबरोबर असतील, मित्राबरोबर असतील, किंवा 2 कोणी व्यक्ती असतील, तर त्यांचे 6 एक्सचेंजेसमध्ये आपल्याला लिहायचे, 6 डायलॉग लिहायचे. 6 डायलॉगमध्ये गुड मॉर्निंग काउंट होणार नाहीये, गुड नाईट काउंट होणार नाहीये, हाय हॅलो काउंट होणार नाहीये, किंवा तुम्ही बाय केलं ते काउंट होणार नाहीये. काउंट होणार काय, टॉपिक दिलेलं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, टॉपिक दिलेलं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश, टॉपिक दिलेलं आहे, हाऊ विल यू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, तर त्याच्यावर जे काही डायलॉग येतील त्याला मार्क्स आहेत. मुलं काय करतात, डायलॉग लिहायला आवडतं आणि म्हणून खूप लिहित बसतात, तर इथे खूप लिहून चालणार नाहीये. 6 चे 8 डायलॉग झाले ना तरी चालतील. गुड मॉर्निंग सोडलं, बाय बाय सोडलं, तर मधले 8 डायलॉग झाले, म्हणजे याच्याकडनं 4 त्याच्याकडनं 4, हे ऍक्सेप्टेबल आहे. परंतु समोरच्याकडनं 10 आणि माझ्याकडनं 10 असे 20 डायलॉग मी लिहिले आणि मी 2-2 पेज लिहित बसलो तर तुमचे मार्क्स कट होतील. त्याला रिझन इट्स द एक्झाम. आणि मग त्याचं जो काही व्हॅल्यू आहे ती तेवढी व्हॅल्यूमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. तुम्ही एक्स्ट्रा लिहिलं त्याचा मिनिंग असं पडतं, यू डोंट नो दिस इज द क्वेश्चन अँड यू आर गोइंग टू राईट देअर व्हेरी रॉंगली वॉट एव्हर देअर. तर यू शुड बी एबल टू राईट देम प्रॉपरली अकॉर्डिंग टू द मार्क्स. 3 मार्क्स आहेत, इझिली आपल्याला 5 मार्क्स ते घेऊन देत आहेत, 5च्या 5 मार्क्स आपल्याला मिळत आहेत. याला जो ऑप्शन आहे तो आहे तुमचा स्पीच, बरोबर आहे. मग स्पीच द्यायचं आहे, तर स्पीच देत असताना पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोणत्या टेन्समध्ये द्यायचं आहे. नॉर्मली स्पीच हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात आणि मग त्याची सुरुवात आहे की नाही, ऑनरेबल स्टेज, रिस्पेक्टेड टीचर्स, गुड मॉर्निंग वगैरे या पद्धतीमध्ये आपण करूया. आणि ज्यावेळी पॅराग्राफ्स आपण लिहितोय त्यावेळी पॅराग्राफ्समध्ये आपण अपिलिंग लँग्वेज वापरूया समोरच्या बसलेल्या व्यक्तींना, जसं फ्रेंड्स, यू नो दॅट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. तर असं वाक्य जे आहे ते पॅराग्राफचं सुरुवातीचं असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्पीच देणार आहात तर स्पीचची सेंटेन्स फॉर्मेशन महत्त्वाचं आहे. स्पीचमध्ये तुम्ही त्या ठिकाणी एखादा डायलॉग लिहिणं गरजेचं आहे. स्पीचमध्ये कोटेशन तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे. स्पीचमध्ये तुम्ही एखादं त्या ठिकाणी ट्रिकी असा ग्रामरचा पार्ट जो आहे, एबल टू असेल, इफ अनलेस असेल, यासारखे तुम्ही यूज करणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुमचे मार्क्स वाढतील, अन्यथा त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स मिळणार नाही आहेत. पुन्हा एकदा मी वळेन की याच्या पार्ट्स कशा पद्धतीमध्ये प्रेझेंटेशन करूया. पुन्हा 3 पार्ट्स मला दिसत आहेत. एक आहे त्याचं इंट्रोडक्शन आणि शेवटचं आहे त्याचं कन्क्ल्युजन, बरोबर आहे. तर मग इंट्रोडक्शन आणि कन्क्ल्युजन हे सोडून मध्ये तुम्ही कितीही पॅराग्राफ लिहू शकता. अपेक्षा एवढीच आहे, 100 to 150 वर्ड्स, 100 and 150 एवढ्या वर्ड्सपर्यंत तुम्ही हे लिहू शकता. मग एवढ्या वर्ड्स म्हणजे किती होतील आपल्या पेजचं, 1-1.5 पेजपर्यंत आपण लिहू शकाल. जास्तीत जास्त एखाद्याला वाटलं तर सेकंड पेज फुल लिहू शकता, पण सेकंड पेज फुल लिहिल्यानंतर बाकी तुम्ही थांबणं गरजेचं आहे. सो यू शुड बी एबल टू राईट सच थिंग्स, बरोबर आहे. कोटेशन्सला इन्व्हर्टेड कॉमाज यूज करा. जर तुम्हाला पटलं, आवडलं, वेळ असेल तर अंडरलाइनिंग करा, प्रॉपर अंडरलाइनिंग करा, प्रॉपर पॅराग्राफ्स घ्या. इथे बाकी तुम्ही मार्जिन सोडून पॅराग्राफ्स घेऊ शकता. अशा पद्धतीचा स्पीच हा पण खूप सोपा पार्ट आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 5A मध्ये लेटर रायटिंग सॉल्व्ह केलं. 5B मध्ये 2 ऑप्शन्स मिळाले, एक आहे डायलॉग रायटिंग, दुसरा आहे स्पीच रायटिंग. आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 6. आता इथे ज्यावेळी आपण येतोय त्यावेळी पुन्हा एकदा IT सेक्शन आहे. IT मीन्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये 2 पार्ट आहेत, एक आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि दुसरं आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता ज्यावेळी व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे याचा अर्थ पॅराग्राफ दिलेला आहे
आणि पॅराग्राफवरनं मला चार्ट दिलेलं आहे. सगळ्यात सोपा की बाबा टॅब्युलर चार्ट दिलेले आहे, बरोबर पॅराग्राफच्या खाली वरची इन्फॉर्मेशन वाचायची आहे, खाली लिहायची आहे. पण लिहित असताना पॉईंट्स लिहायचे आहेत. आमची मुलं वाक्य लिहितात, आमची मुलं जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भरतात. इन्फॉर्मेशन जास्त लिहून चालणार नाहीये. व्हॉट एव्हर देअर, डेट विचारली डेट द्या, एरिया विचारला एरिया द्या, पॉप्युलेशन विचारली पॉप्युलेशन लिहा, लँग्वेज विचारली लँग्वेज लिहा. त्याच्या पलीकडे जाऊ नका, त्याचं सेंटेन्स लिहायचं नाहीये. हे मार्क्स इथे कट होण्याचे चान्सेस आपल्याला मिळत आहेत. आणि म्हणून 5 आउट ऑफ 5 तुम्हाला कदाचित 4 देऊ शकता. तुम्ही सगळं लिहिलं तरी सुद्धा तुम्ही सेंटेन्सेस लिहिले आणि म्हणून तुम्हाला 5 पैकी 4 मिळाले. पण एखाद्याने फक्त पॉईंट्स लिहिले तर त्याला 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. मार्क्स कसे मिळणार? जो फॉर्मॅट आहे तो महत्त्वाचा आहे. तो फॉर्मॅट तुम्ही चुकता कामा नये. तो वेबचार्ट दिला असेल वेबचार्ट घ्या, टॅब्युलर असेल तर टॅब्युलर घ्या. तो कदाचित आमचा ट्री डायग्राम असेल तर ट्री डायग्रामसाठी पेज आडवा पकडा, होऊ द्या फुल फ्लेज, की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन एकमेकांच्या आड लपणार नाही याची काळजी घ्या. आहे की नाही? त्याला बॉक्स करा, त्याच्या रेषा व्यवस्थित आखा, नक्कीच त्याला मार्क्स आहेत, त्या फॉर्मॅटला मार्क्स आहेत. आहे की नाही? जर तुम्ही पायचार्ट टाकताय तर पायचार्ट सुद्धा व्यवस्थित आखा आणि त्याचे पर्सेंटेज वाईज व्यवस्थित त्या ठिकाणी त्याला कोटिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची सूची आपण म्हणतोय तसं इंडेक्स, तो इंडेक्स पण तुम्हाला खाली तयार करणं गरजेचं राहील. अशा पद्धतीमध्ये दिलेले चार्ट जे ते व्यवस्थित वाचा. चौथा प्रकार आहे तो फ्लो चार्ट. फ्लो चार्ट आपल्याला माहिती आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला लिहायचं असतं. हाऊ टू ओपन द अकाउंट इन द बँक, बरोबर आहे. तर मग त्याचे फर्स्ट दिलेलं असेल, सेकंड दिलेलं असेल, पॅराग्राफ आहे. फर्स्ट यू शुड डू दिस, देन यू शुड डू दिस, व्हॉट एव्हर देअर. तर मग तुम्ही काय करणं गरजेचं आहे की फर्स्ट सेकंड थर्ड असे जे शब्द येतात त्याच्याकडे लक्ष द्या आणि एक एक पॉईंट एक एक बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि मग त्याचे मार्क्स आपण पाहिलं तर रिअली तुम्ही बॉक्स व्यवस्थित आखलाय का, तुम्ही त्या ठिकाणी बाण व्यवस्थित दाखवलाय का, या स्टेप नंतर ती अगदी त्या ठिकाणी सिरियली आली आहे का, याला मार्क्स राहतील. आणि प्लस तुमच्या स्पेलिंगवर त्यांचं लक्ष जबरदस्त राहतं. तुमच्या ग्रामरच्या त्या पार्टकडे तुमचा एखादा शब्द असेल तर तो जर त्या ठिकाणी ग्रॅमॅटिकली चुकला असेल तर त्याचे मार्क्स तुमचे कमी होऊ शकतात. परंतु वर्बल टू नॉन वर्बल खूप इझिएस्ट पार्ट आहे. त्या बाबतीत जर विचार केला तर नॉन वर्बल टू वर्बल थोडासा हार्ड लेवलला जातो. याला कारण असं, यू हॅव टू डिस्क्राईब व्हॉट एव्हर देअर इन द पॅराग्राफ, व्हॉट एव्हर देअर इन द चार्ट, बरोबर आहे. सो चार्ट दिलेले तर चार्ट आपण जसं म्हटलं टॅब्युलर चार्ट आहे, पाय चार्ट आहे, त्यानंतर फ्लो चार्ट आहे किंवा ट्री डायग्राम आहे, यापैकी कोणताही चार्ट येईल तो त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आता जर आम्हाला टॅब्युलर चार्ट आहे, मुंबई आणि कोल्हापूर यांचं डिस्क्रिप्शन आहे, डिस्टिंग्विशिंग केलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, त्याच्यावर पॅराग्राफ लिहायचे. तर पॅराग्राफ कंपल्सरी 2 असावे, मिनिमम किती 2 असावे. स्टार्टिंग तुम्ही देऊ शकता, दिस इज द पाय चार्ट, दिस इज द टॅब्युलर चार्ट गिव्हिंग द इन्फॉर्मेशन अबाउट मुंबई अँड कोल्हापूर, बरोबर आहे. तर मग तुम्ही चार्ट चालू केला, त्याची इन्फॉर्मेशन चालू केली. नॉर्मली आपण पाहतो की एक वाक्य कोल्हापूरचं, एक वाक्य मुंबईचं, अशा पद्धतीत लिहिलं तर ते कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट या शब्दाला चांगल्या प्रकारे व्हॅल्यू देतं आणि तुम्हाला मार्क्स वाढवू शकतात. तुम्ही जर मुंबईचा एक पॅराग्राफ लिहिला आणि कोल्हापूरचा दुसरा पॅराग्राफ लिहिला, तुमचा कदाचित 1 मार्क्स त्या ठिकाणी कमी होऊ शकतोय, कारण तुम्हाला कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट मिक्सिंग करता आली नाहीये. आहे की नाही? साधं वाक्य लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो आहे, याच्यामध्ये व्हेर ॲज आहे, याच्यामध्ये ॲज वेल ॲज आहे, याच्यामध्ये मोर दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे की नाही? या शब्दांचा वापर जर आपण केला तर तुमची वेटेज वाढतं आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स द्यायला एक्झामिनर रेडी आहे, मॉनिटर रेडी आहे. तुमच्या कोणत्याही चुका तो काढत नाहीये. पण साधी वाक्य लिहिली तर यू विल लूज द मार्क्स. इन्फॉर्मेशन तुम्ही लिहिली, सगळी लिहिली आहे की नाही, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट नाही करू शकले, तुमचे मार्क्स जातील. आणि तो टॉपर मुलगा काय करतो, हे सगळं झाल्यानंतर शेवटची कमेंट पास करतो. कमेंट काय असते, दस मुंबई इज बेटर टू लिव्ह दॅन कोल्हापूर, मुंबई इज मोर फेमस दॅन कोल्हापूर. अशा पद्धतीमध्ये त्याच्यावर एक कमेंट मारतो, तो शेवटी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही कशा पद्धतीत लिहिलं, पहिली कमेंट इंट्रोडक्शन केलं, हे काय चार्ट आहे आणि याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यानंतर 2 पॅराग्राफ्स लिहिले आणि मग शेवटी त्या ठिकाणी पुन्हा एकदा कमेंट मारली की वर जी इन्फॉर्मेशन आली याचं कन्क्लुजन काय, तुम्हाला आम्हाला काय वाटलं, ते तुमचं शेवटचं प्रेझेंटेशन आहे. हा आमचा IT सेक्शन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्री डायग्राम सॉल्व्ह करताय तर ट्री डायग्राममध्ये फर्स्ट सेकंड थर्ड, दीज आर द टाइप्स, दीज आर द पार्ट, दीज आर द व्हॉल्युम्स, या पद्धतीच्या शब्दांकडे तुमचं बारकाईने लक्ष असणं गरजेचं आहे. आणि ज्याचं पार्ट आहे, ज्याचे एक्झाम्पल्स आहे, तर त्याच्याच अंडर घेणं जाणं गरजेचं आहे. आणि तरच तुमचे मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. आणि एक्झाम्पल सगळे येणं गरजेचं आहे. इथे बाकी जे पॉईंट्स आहेत ते टाळायचे नाहीयेत. हा क्वेश्चन नंबर 6 मधला A पार्ट. क्वेश्चन नंबर 6 मधला B पार्ट जो आहे तो तुम्हाला वळवतोय रिपोर्ट रायटिंगकडे. रिपोर्ट रायटिंग, ज्याला एक्सपांड द थीम असा एक शब्द आहे. आता एक्सपांड द थीम किंवा रिपोर्ट रायटिंगमध्ये पहिला पार्ट जो आहे तो न्यूज रायटिंग.
We are reading the news daily and each and every time. There is no doubt that we know that the news are always been in simple present tense किंवा अगदी सिंपल पास्ट टेन्स, कारण त्या काल झालेल्या न्यूज आहेत त्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याकडे आपण वळूया. आता इथे हेडलाईन दिलेली आहे. यू शुड राईट द हेडलाईन प्रॉपरली अँड मेक अ बॉक्स टू इट. आणि त्याच्यानंतर खाली आपण लिहिते महत्त्वाच्या 3 गोष्टी, ज्याच्यामध्ये पहिला आहे डेडलाईन. आता डेडलाईन काय असते? डेडलाईनमध्ये पुन्हा 3 गोष्टी आहेत. एक पाहिलं की हू इज रिपोर्टिंग, स्टाफ रिपोर्टर आहे की अजून CNN न्यूज आहे चॅनल किंवा अजून कोणी आहे, ते बाय स्टाफ रिपोर्टर तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याच्या खाली आपण 2 गोष्टी ॲड करणार. एक म्हणजे तुमची डेट आणि दुसरं म्हणजे ते ठिकाण की जिथे ही घटना घडलेली आहे. आता डेटसुद्धा इयर लिहित नाहीत. जून 24 एवढं लिहिलं, कॉमा दिला, घडली कुठे? मुंबई, एवढंच तुम्ही दिलं. आणि मग त्या ठिकाणी पहिला पॅराग्राफ जो आहे पुन्हा त्या ठिकाणी 3 पार्ट्समध्ये हे पॅराग्राफ डिवाइड केलेले गेलेत. एक पहिला पॅराग्राफ इंट्रोडक्टरी. आता इंट्रोडक्टरीमध्ये काय करणार? डिस्क्राईब द हेडलाईन. What is there in the headline? You should at least make 2 or 3 sentences to describe it. And foremost important thing that you should write in the past tense. There should not be use of any present tense, any future tense. If you are writing like that, की yes आता पुढे असं घडणार आहे, या पद्धतीमध्ये तुम्ही लिहिणार आहात तर it will be, बरोबर आहे. पण नॉर्मली हे सगळं पास्ट टेन्समध्ये आपण लिहिणार आहोत. पहिला पॅराग्राफ झाल्यानंतर सेकंड पॅराग्राफ, ज्याला कंटेंट म्हणतोय, काय तुम्हाला लिहायचं आहे, काय ती स्थिती असेल, ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याचे रिझन्स क्लिअर करा. जसं आपण म्हणतोय की गिव्ह द आन्सर्स ऑफ WH वर्ड्स, आहे की नाही. त्याच्यामध्ये हू असेल, व्हेन असेल, विच असेल, व्हेअर असेल, आणि या सगळ्यांचं आन्सर पहिल्या पॅराग्राफमध्ये दिल्यानंतर जो सेकंड पॅराग्राफ आहे तो आन्सर मागतोय हाऊ. कोणत्या प्रश्नाचा आन्सर मागतोय? हाऊ या प्रश्नाचा आन्सर मागतोय. जर ॲक्सिडेंट झाला तर रिझन क्लिअर करा, जर चोरी झाली तर रिझन क्लिअर करा, रिझन आणि ते कसं घडलं त्याचं डिस्क्रिप्शन करा. डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला सेकंड पॅराग्राफमध्ये द्यायची आहे. आणि मग थर्ड पॅराग्राफ इज ऑलवेज बीन रिलेटेड टू अस किंवा पब्लिक, की आता सध्या काय स्थिती आहे. समजा ॲक्सिडेंट नंतर त्या ठिकाणी द सोर्सेस सेड दॅट, द पोलीस सेड दॅट, द एन्क्वायरी इज गोइंग ऑन, किंवा द पब्लिक इज स्टील इन शॉक. अजून पण इज मी वापरलं, आहे की नाही, आत्ताची स्थिती सांगतोय, बरोबर आहे. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला एंड करता येऊ शकतं. तर मग आपण 3 पॅराग्राफ लिहिणार आहात, हेडलाईन प्रॉपर लिहिणार आहात, हेडलाईनच्या खाली स्टाफ रिपोर्टर लिहिलं, हेडलाईनच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला जून 24 आणि मुंबई लिहिलं. एवढ्या या पद्धतीमध्ये मार्क्स आपल्याला मिळतात. आता डेडलाईन जे आहे त्याला 1 मार्क्स दिला. डेडलाईनमध्ये 3 शब्द दिले मी, बाय स्टाफ रिपोर्टर, जून 24, मुंबई, फिनिश. 3 शब्दांना 1 मार्क्स आहे. प्रॉपर लिहा. सेकंड जो पॅराग्राफ आहे तो पॅराग्राफ आपण इंट्रोडक्टरी पॅराग्राफ आहे त्याला हाफ मार्क्स आहे, कन्क्लुडिंग पॅराग्राफ आहे त्याला हाफ मार्क्स आहे. म्हणजे तुमचे किती गेले मार्क्स? 2 मार्क्स. राहिलेले 2 मार्क्स जे आहेत ते तुमच्या कंटेंटला आहेत. म्हणजे कंटेंट किती महत्त्वाचं आहे, तुम्ही लिहिणार किती? 7 ते 8 ओळीमध्ये फिनिश होतं. हे कंटेंट जे आहे ना ते 7 ते 8 ओळीमध्ये फिनिश होतं. जास्तीत जास्त 10 ओळी लागतात. 10 ओळीमध्ये तुम्हाला जे डोक्यात आहे ते हेडलाईनच्या नुसार एक्सप्रेस करा, त्याला फिनिश करा. आणि मग शेवटचा पॅराग्राफ झाला त्याला अर्धा मार्क्स दिला. जवळजवळ 4 मार्क्स क्लिअर झाले. आता राहिला शेवटचा 1 मार्क्स. कुठे जातो? ग्रामर. वन्स अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट ग्रामर. तुम्ही टेन्स बरोबर वापरला का? तुम्ही स्पेलिंग व्यवस्थित वापरल्या का? तुम्ही त्या ठिकाणी SES व्यवस्थित वापरलं का? शी हँडल्स इट केअरली, हँडलला S लावला का? जर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तर या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे यूज करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तो शेवटचा मार्क्स तुम्हाला मिळणार. हे क्वेश्चन नंबर 6 मधला हा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि याला जो ऑर येतो तो तुमच्या आवडीचा. दिस इज द स्टोरी रायटिंग. आता स्टोरी म्हटलं तर यू कॅन राईट एनिथिंग. स्टोरीमध्ये आपण पाहतोय की स्टोरीला सुरुवात करून देतात, एक तर स्टार्टिंग देतात, एक तर एंडिंग देतात. या दोघांपैकी एक आपल्याला मिळतं आणि मग तुमची स्टोरी तुमच्या मतानुसार लिहायची आहे. जर कॅरेक्टरचं नाव तिथे दिलेलं असेल तर त्यालाच फॉलो करा, नाही तर मग त्या ठिकाणी जर एखादा द लेडी गॉट शॉक्ड एवढं दिलं असेल तर पुढचं तुम्ही लिहा. दस धीरज गॉट द अवॉर्ड, मग याचा अर्थ एंड आहे. मग धीरज आमचा हिरो आहे, मग हिरोनुसार टायटल द्या. टायटल आपण बऱ्याचशा जे काही आयडियम्स आहेत, आपल्या ज्या म्हणी आहेत त्यांच्यापैकी यूज करा. ऑनेस्टी द बेस्ट पॉलिसी, आहे की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, वन गुड टर्न. तुम्हाला तर अनेक अशा पद्धतीच्या जे हेडलाईन्स आहेत ते मिळतील, कारण हेडलाईन वन्स मोर टायटल कॅरीज द 1 मार्क. आणि ते फॉलो केल्यानंतर पुन्हा एकदा या स्टोरी रायटिंगची जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजेच स्टार्टिंग, आहे की नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. मग स्टार्टिंग जी आहे ती स्टार्टिंग आपण अनेक वेळा स्टोरीज ऐकलेल्या आहेत. वन्स अपॉन अ टाईम,
आहे की नाही, किंवा लॉंग लॉंग ॲगो, बरोबर आहे, किंवा लास्ट संडे, लास्ट मंडे, अशा पद्धतीमध्ये आहोत. आता जर स्टोरीमध्ये तुम्ही आहात तर वन्स अपॉन अ टाइम येणार नाही, लॉंग लॉंग ॲगो येणार नाही. यू शुड राईट ऑन युअर ओन की लास्ट संडे किंवा वन डे, अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. फर्स्ट पॅराग्राफ झाल्यानंतर सेकंड पॅराग्राफ जो आहे तो सेकंड पॅराग्राफ कहाणी में ट्विस्ट चाहिए. पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन केलं, कॅरेक्टरचं कोण आहे, आई आहे, मुलगा आहे, अजून त्या ठिकाणी त्याचे फ्रेंड्स आहेत, तो कुठे स्कूलमध्ये आहे, तो कितवीला आहे, आई कुठे कामाला आहे. फर्स्ट पॅराग्राफ क्लिअर केलं. सेकंड पॅराग्राफ जो आहे तो तुमची ॲक्च्युअल स्टोरी स्टार्ट करतोय. आणि म्हणून वेनेवर ॲक्च्युअल स्टोरी स्टार्ट करायची पॅराग्राफ घ्या. पॅराग्राफ घेणं हे महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये, आहे की नाही. मग तुम्ही कदाचित ॲट दॅट सेम टाईम, इमिजिएटली, सडनली, जस्ट देन, क्विकली यासारखे शब्द कहाणीला एकदम स्पीड देतात. आणि म्हणून या स्टोरीला स्पीड देण्यासाठी या शब्दांचा वापर तुम्ही करणं गरजेचं आहे. वन्स मोर, पास्ट टेन्स, पास्ट टेन्सला सोडून जाऊ नका. आणि यामध्ये एखादा डायलॉग तुम्हाला लिहायचा असेल तर तो इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये देऊ शकता. हा चान्स तुम्हाला मिळतो, आहे की नाही. एखादा डायलॉग इंटरेस्ट वाढवतो, एखादा कोटेशन इंटरेस्ट वाढवतो, आणि मग ते तुम्ही ॲड करू शकता, तुम्ही अंडरलाईन करू शकता, आहे की नाही. स्टोरी रायटिंगमध्ये शेवटचा पॅराग्राफ जर सोडला तर या संपूर्ण पॅराग्राफ्सला तुम्ही 2-3 मध्ये डिवाइड करू शकता. आणि शेवटचा पुन्हा एकदा दस, ॲट द एंड, फायनली, आहे की नाही, इव्हेंच्युअली यासारखे शब्द एंड करा. आणि मग तुमचं काय जे काही एंड आहे ते प्रॉपरली त्या ठिकाणी मांडू शकता की अशा पद्धतीमध्ये घडलं, अशा पद्धतीमध्ये संपलं, अशा पद्धतीमध्ये दे लिव्ड हॅपीली, आहे की नाही. ऑल एंड दॅट एंड्स वेल, बरोबर ना. सो इट्स हियर की स्टोरी रायटिंग ही सुद्धा खूप सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला मिळेल. आणि मग शेवटचा क्वेश्चन येतो कोणता, 7वा. पुन्हा एकदा ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन त्यालाच सोपं जाईल जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वोकॅब्युलरी रीड करतो, जो खूप मोठ्या प्रमाणात आयडियम्स म्हणींचा वापर करतो, जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्लोगन्स वाचतो, त्यालाच त्या ठिकाणी त्याचे आन्सर्स लिहिता येऊ शकतात, आहे की नाही. तर मग प्रॉपर जे आन्सर आहे त्या शब्दांचं, तर पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये वर्ड्स येतील, 6 वर्ड्स आहेत, त्याच्यापैकी 4 वर्ड्सला 2 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 4 सेंटेन्सेस येतील, 4 सेंटेन्सेसपैकी 2 सेंटेन्सेसला 2 मार्क्स आहेत. आणि शेवटी 2 सेंटेन्सेस येतील, 2 सेंटेन्सपैकी 1 सेंटेन्सला 1 मार्क्स आहे, आहे की नाही. वर्डचं सोडलं तर सेकंड पार्ट जो आहे तो तिथे तुम्हाला फेमस असे सेंटेन्सेस मिळतील, पण लास्ट पार्ट जो आहे तो तुमच्या म्हणी असतील. तर म्हणींची तयारी करा, आयडियमची तयारी करा. जर आयडियमची तयारी तुम्ही केली तर तो प्रॉपरली तिथे येणं गरजेचं आहे, आहे की नाही. जसं आपण म्हणतोय की कट युअर कोट अलॉंग युअर क्लॉथ, काय मिनिंग याचं, अंतरुम पाहून पाय पसरावे, आहे की नाही. हेस्ट मेक्स वेट, अतिघाई संकटाळी. या म्हणींची जर का तुम्हाला माहिती असेल तर तुमचा हा प्रॉपर मार्क्स मिळतील, आहे की नाही. हा झाला पूर्ण क्वेश्चन पेपर, हा झाला पूर्ण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. आता आम्ही असं म्हणूया की याची तयारी ही खूप महत्त्वाची पार्ट आहे. वर्षभर आम्ही फक्त पुस्तक वाचतोय, वर्षभर आम्ही फक्त नोट्स तयार करतोय, वर्षभर आम्ही त्या नोट्सचा अभ्यास करतोय, पण इफ यू वॉन्ट टू स्कोर इन द फायनल सो यू शुड नो व्हॉट इज द बॅटल फील्ड. आणि हीच ती बॅटलफील्ड की ते मार्क्स अशा पद्धतीमध्ये डिवाइड होत आहेत. आणि मग तुम्ही जर का प्रॉपरली याच्यावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं असेल तर आपण काय काय तयारी करू शकतो, एक्झामच्या अगोदर काय काय तयारी करायची आहे त्याकडे आपण थोडंसं पाहूया, आहे की नाही. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट की चला माझ्याकडे टेक्स्टबुक आहे, तर टेक्स्टबुकचा वापर मी अभ्यासच कसा करेन. टेक्स्टबुकच्या वर चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे. टेक्स्टबुकमध्ये एखादं लेसन आहे, त्या लेसनच्या अगोदर चिटचॅट ॲक्टिव्हिटी, आणि लेसन संपल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी वर्कशॉप आहे. आपण पाहतोय फिल इन द ब्लँक्स असतील, आपण पाहतोय त्याच्यावर त्या ठिकाणी मॅच द फॉलोइंग असतील, आपण पाहतोय त्या ठिकाणी एखादं फिगर ऑफ स्पीचचं इन्फॉर्मेशन असेल, किंवा त्या ठिकाणी अपोजिट वर्ड्स असतील, किंवा मला फ्रेजेस असतील. तर या पद्धतीचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला इंग्लिशच्या त्या लेसनच्या खाली, पोएमच्या खाली वर्कशॉपमध्ये दिलेले आहेत. सो यू शूड रीड देम ॲटलिस्ट वन्स बिफोर द एक्झाम, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण लँग्वेज स्टडीकडे वळू. जर ग्रामरची तयारी करायची आहे तर एकदा का होईना लँग्वेज स्टडी जो आहे तो संपूर्ण एंडपर्यंत वाचून घ्या. तुम्हाला जर का रायटिंग स्किल चेक करायचं आहे की कोणतं येऊ शकतं तर लँग्वेज स्टडीच्या नंतरचा पार्ट आहे. एंडिंगला आम्हाला कदाचित जसं एखादा पोएममध्ये दिलेले हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन द लाईफ, बरोबर आहे, आपण त्याची तयारी केली, किंवा चला वर्ल्ड हेरिटेजमध्ये आम्ही तो इन्फॉर्मेशन पाहिली की माय वॉन्ट टू गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू गो टू द ट्रिप किंवा हाऊ टू गो टू द स्पॉट, ती इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गाईडलाईन मिळालेली आहे की एक्झामला याच्यापैकी एखादा टॉपिक येऊ शकतोय. सो यू शुड बी व्हेरी मच केअरफुल बाय व्हाईल चेकिंग द टेक्स्टबुक. तर टेक्स्टबुकची ती इन्फॉर्मेशन आहे. टेक्स्टबुकमध्ये अजून काय सांगितलं की चला मार्जिन क्वेश्चन्स आणि मार्जिन वर्ड्स,
आहे की नाही. तर आपल्याला हार्डवर्क जे तिथे दिलेले आहेत तर नॉर्मली 90% त्या हार्डवर्क्समधूनच आपल्याला विचारलं जातं. त्यामुळे तेही आपलं रीड करणं गरजेचं आहे. आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सला नेहमी प्रॉब्लेम येतात, म्हणून पर्सनल रिस्पॉन्सची तयारी कशी करणार. सो ॲटलिस्ट राईट द आन्सर्स, की त्या लेसनवर, प्रत्येक लेसनवर कमीत कमी 2 क्वेश्चन तुमच्या मनाचे तयार करा आणि त्याचे आन्सर्स तुम्ही लिहिणं गरजेचं आहे की नाही. जसं आपण पाहतोय की मेरी कॉमवर मला प्रश्न विचारले की येस हू इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन अँड व्हाय, किंवा विच इज युअर फेवरेट गेम अँड व्हाय, आहे की नाही, किंवा विच इज द आउटडोर गेम प्लेड इन इंडिया मोस्टली अँड व्हाय. काही पण प्रश्न विचारलं म्हणजे आता हा झाला माझा स्पोर्ट्स विषय. असे देर आर सो मेनी, आहे की नाही. मग तो त्या ठिकाणी आमच्या चिंपॅन्झी विषयी असेल, आमच्या त्या ठिकाणी सीगल विषयी असेल, आमचे स्टीफन हॉकिन्स यांच्याविषयी असेल, आहे की नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ॲटलिस्ट प्रत्येक लेसनवर आम्हाला 2-2 क्वेश्चन्स पर्सनल रिस्पॉन्सची तयारी करायची आहे आणि ते लिहून घ्यायचे आहेत. लिहिणं, एक्सप्रेस युअरसेल्फ बिफोर द एक्झाम अँड देन यू विल बी एबल टू राईट इन द एक्झाम. एक्झामला अचानक मला लिहिता येणार नाही आहे, त्याची तयारी आपण व्यवस्थित करूया. सेंटेन्स फॉर्मेशन आपली चुकणार नाही याची आपण काळजी घेऊया. आता पेपर ज्यावेळी लिहिताय तुम्ही त्यावेळी लिहित असताना आपल्याला माहितीच आहे की आपण क्वेश्चन नंबर चुकायचा नाही. क्वेश्चन नंबर आपण देणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण ट्रू अँड फॉल्स लिहिताय एक लाईन सोडून लिहा ट्रू अँड फॉल्स, बरोबर आहे. ज्यावेळी आपण फिल इन द ब्लँक्स लिहिले तो क्वेश्चन संपल्यानंतर एक लाईन सोडा आणि मग दुसरा क्वेश्चन घ्या. लिहित असताना आपण मार्जिनला त्या ठिकाणी 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. एक फर्स्ट पार्ट जिथे 1 नंबर लिहिला, सेकंड पार्ट ए लिहिला, त्याच्यानंतरचा 1 लिहिला, 2 लिहिला, म्हणजे अशा पद्धतीमध्ये सब टायटल, सब डिवायडेशन जे आहे ते खाली आपल्याला येणं गरजेचं आहे. जर एखादा क्वेश्चन जो आहे त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पेजवर गेलेला आहे तर ते पूर्ण पेज तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. नवीन पेज घ्या. मी तर असं म्हणेन की ए आणि बी पार्ट जर तुम्हाला वाटत असेल तर नवीन पेजवर घेत चला. ए आणि बी पार्ट एकाखाली एक येऊ शकतो, नो प्रॉब्लेम. परंतु मुलं काय करतात, अजूनही काय थोडीशी क्रेझियस गोष्ट आहे ही, की मुलं एखाद्या पोएमचं किंवा एखाद्या लेसन पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफमध्ये 5 क्वेश्चन्स आहेत तर 5 क्वेश्चन्स 5 पेजवर लिहितात. इट्स नॉट बीन व्हेरी मच, तुमचा परफॉर्मन्स इथे चुकतोय, आहे की बॅड इम्प्रेशन जाते. आणि म्हणून आपलं सिरियली, मी पुन्हा एकदा शब्द म्हणेन की आपले आन्सर सिरियली आपण व्यवस्थित लिहूया. काही मुलं काय करतात, रायटिंग स्किल सुरुवातीला घेतात आणि नंतर मग त्या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन घेतात. तर मी असं म्हणेन आपली सिरियल सेम ठेवा. ज्या पद्धतीत तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली आहे त्याच पद्धतीमध्ये तुम्ही आपले जे आन्सर्स आहेत ते आन्सर्स लिहायला स्टार्ट करा. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची गडबड करू नका की मी पहिला क्वेश्चन आता घेतला, मग तिसरा क्वेश्चन घेतला, माझ्या आवडीचा 5वा क्वेश्चन घेतला आणि नंतर मी पुढचे क्वेश्चन्स घेतले. इट्स नॉट लाईक दॅट. तुम्हाला असं वाटतं ना हा क्वेश्चन कठीण आहे तर त्या ठिकाणी तेवढी जागा सोडा. जागा सोडल्यानंतर तुम्हाला कळेल की यस काहीतरी लिहायचं बाकी आहे. कदाचित असं होऊ शकतं की एंडिंगला एखादा क्वेश्चन डायरेक्टली लिहायचा राहिला का मी नंतर लिहीन म्हटलं, तसं नाही. तुम्ही सिरियली लिहित चला ABCD आणि मग पहा की तुमचे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करताय. या संपूर्ण गोष्टी करत असताना मॉडरेटर सांगतोय की यू शुड राईट देम विदिन टाइम आणि मी तर म्हणेन की यू शुड चेक इट ॲटलिस्ट वन्स. आता चेकिंग करायचं असेल तर प्रत्येक क्वेश्चनला टाईम मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. जर आपण 10 मार्क्स सुरुवातीला ठेवलेले आहेत तर त्याला आम्ही 15 मिनिट्समध्ये, जास्तीत जास्त 15 मिनिट्समध्ये त्याला कव्हर करा. प्रत्येक पॅराग्राफ 15 मिनिट्समध्येच कव्हर करा. प्रत्येक, आता समजा पोएम आहे तर पोएमला आपण 20 मिनिटं देऊ शकतो. 5 मिनिटं आपण त्या ठिकाणी आपल्या पोएमला दिली, 5 मिनिटं आपल्या ॲप्रिसिएशनला दिली. परंतु समरी आहे ती समरी 15 मिनिटात क्लोज करा. जर का लेटर रायटिंग आहे, तुम्हाला डायलॉग लिहायचं आहे, तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहायचं आहे, तुम्हाला न्यूज लिहायची आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सलेशन लिहायचं आहे, तर प्रत्येकाला 15 मिनिट्स एक टायमिंग द्या आणि राहिलेले 10 मिनिट्स टू 15 मिनिट्स चेकिंगला घ्या. चेकिंग काय कराल, चेकिंग फर्स्ट अँड फॉरमोस्ट की मी प्रत्येक क्वेश्चनला नंबर दिला का, प्रत्येक प्रश्न मी लिहिला का. लिहिला असेल तर टिकमार्क करा. टिकमार्क केल्यानंतर जर कोणता राहिला असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पटापट तो लिहून घ्या. स्पीडला तो कव्हर करा. कोणताही क्वेश्चन ब्लँक सोडू नका. कुठेही खाडाखोड झाली असेल तर खाडाखोडला फक्त एक लाईन मारा. बी ऑनेस्ट की यस माझी खाडाखोड झाली आहे, दाखवा बिनधास्तपणे. समोरचा एक्झामिनर ॲक्सेप्ट करतोय, पण तुम्ही जर त्याला अगदी काळकुट्ट करत बसाल तर इट इज ब्लॅक स्पॉट. तर डार्क स्पॉट आपल्याला आवडत नाही, कोणालाच पटत नाहीये. तुम्ही अंडरलाईन केले, आनंदी आनंद आहे. चुकला, मान्य केलं, आनंदी आनंद आहे. देर इज नो डाऊट प्रत्येक व्यक्ती चुकतो. आपण कोण आहेत,
बरोबर, चुका प्रत्येकाकडनं होतात, परंतु मान्य करणं गरजेचं आहे की आपला पेपर नीट अँड क्लीन कसा राहील याकडे लक्ष द्या. ज्याला जमेल त्याने अंडरलाईन करा की चला फिल इन द ब्लँक्स आहे, त्याला मी अंडरलाईन केली, जोड्या लावा, व्यवस्थितरित्या बाण दाखवले किंवा व्यवस्थितरित्या फॉलो केलं, किंवा मी फिगर ऑफ स्पीच लिहिले त्याला मी अंडरलाईन केले, ॲप्रिसिएशन लिहिलं, ॲप्रिसिएशनमध्ये मी थीम लिहिताना एका साईडनंच लिहिलं, तेही त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. मी माझा लेटरचा फॉर्मॅट लिहिला त्यावेळीसुद्धा मी एक एक लाईन सोडून लिहिलं, खूप छान गोष्ट आहे. मी बरोबर कॉमा आणि त्या इन्व्हर्टेड कॉमा त्याचा वापर केला, खूप छान गोष्ट आहे. न्यूज रायटिंगमध्ये मी हेडलाईनला बॉक्स मारलं, खाली रेश मारली आणि सगळं कंप्लीट केल्यानंतर खालची रेश मारली, तो न्यूज सारखा दिसतो, आहे की नाही. काय मी असं म्हणत नाही की ड्रॉइंग अँड पेंटिंग करा, पण एखाद्या ठिकाणी गरज असेल असं वाटत असेल तर तिथे तुम्ही समजा टुरिस्ट लिफलेट आहे की नाही, तिथे तुम्ही एखादा चित्र काढू शकता. पण रंगरंगोटीसाठी आपला क्वेश्चन पेपर नाही आहे. कलर्स फक्त आणि फक्त ब्लॅक अँड ब्ल्यू, जाळी तर पेन्सिल आहे की दोन्ही पेनांचा तुम्ही वापर करू शकता, त्याला काही ऑब्जेक्शन नाही आहे. सो यू शुड बी व्हेरी मच कीन इनफ टू चेक दीज थिंग्स. ग्रामरचे क्वेश्चन्स लिहून झाल्यानंतर एकदा चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रॉपर लिहिलं का, जसं मी म्हटलं की यूची स्पेलिंग आहे तर US लिहिलं आणि ई लिहायचं राहिलं तर तो अस होतो, दोघांचा संबंध नाही आहे आणि मार्क्स निघून जातात. तर मी या पद्धतीमध्ये आपण चेक करा आणि चेकिंग केल्यानंतर पाहायला लागेल तर तुमचे मार्क्स 2 मार्क्स वाढतील, आहे की नाही. व्यवस्थितरित्या मला असं वाटतं हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला हेल्प करेल आणि स्कोरिंग आमचा सब्जेक्ट आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. एक्झामिनर इज रेडी टू गिव्ह द मार्क्स. फक्त तुम्ही ते लिहा, त्या ठिकाणी लिहिलं तर मार्क्स मिळतील, अन्यथा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतोय. सो इट्स व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅट इट इज देअर दॅट यू शूड कम्प्लीट इट प्रॉपरली. मला असं वाटतं वेळ तुमचा मी जास्त घेतला की काय असं वाटतंय, 1:30 झाले.